ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जातीनिहाय जनगणना तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी 22 मार्च रोजी भंडारा येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य महामोर्चा काढण्यात आला। दसरा मैदानावर निघालेल्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकता शहर घोषणांनी दणाणून गेला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। ओबीसी एकजुटीच्या घोषणांसह आदिवासी व आंबेडकरी संघटनांनी सहभाग घेत बहुजन ऐक्याचं प्रभावी दर्शन घडवलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झालं। यावेळी डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, प्रभाकर वैरागडे, सदानंद इल्मे, गोपाल सेलोकर, उमेश कोराम, धनंजय बिरनवार, संजय मते, रोशन जांभूळकर, जयंत झोडे, प्राध्यापक उमेश सिंगनजुडे, ललिता देशमुख यांसह विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत जातीनिहाय जनगणना UGC विधेयक 2026 लागू करणं, क्रिमिलेअर मर्यादा वाढवण्याची मागणी केली। दरम्यान या मोर्चाला काँग्रेस नेते आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांसह अनेक नेते उपस्थित होते। शेवटी शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं। ओबीसी मोर्चा कार्यकर्ता म्हणून मी सहभागी झालो। ओबीसीवर हे सरकार ओबीसीची फसवणूक करत आहे, असं बेमान सरकार कधी आपण पाहिलं नाही। बोलतो एक करतो एक, छूट का पुलिंदा आणि मला वाटतं की जुमलेबाज म्हणतो आपण, अशी या सरकारची प्रवृत्ती आहे। आम्ही ओबीसीची जनगणना करणार म्हणून सांगितलं आणि तिथे कलमच नाही, म्हणजे ओबीसीला काय नाही देऊ शकत। मतासाठी DNA म्हणून सांगतात आणि मतं मिळून सत्तेत खुर्ची मिळाली की ओबीसीला विसरतात। आज अनेक प्रकारे ओबीसीवर अन्याय होत आहे आणि हा मोर्चा निघाला। भंडारा जिल्ह्यातील ओबीसी सर्व कार्यकर्त्यांनी संघटनांनी मोर्चा काढलाय, त्याला साथ देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवून सरकारला या संदर्भात लाज वाटली पाहिजे की ओबीसी रस्त्यावर उतरून स्वतंत्र जनगणनेची मागणी करतो, पण ओबीसीच्या भरोश्यावर सत्ता मिळवून हे ओबीसीला विसरतात। याची जराही लाज आणि खंत या सरकारला नाही, हे खेदानं या ठिकाणी। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, भंडारा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।